बाल मित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkilebi. Beta, we are learning functions. In this lecture, let's learn about the types of the functions. Beta, very first type we are having is a constant function. त्याच्या नावातच आहे की ते कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट टाईपचं फंक्शन. बेटा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. ठीक आहे ना? एफ ऑफ एक्स इज के फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू आर. हे जे फंक्शन आहे हे कॉन्स्टंट आहे. सगळ्या एक्स साठी जे रिअल नंबर्स आहेत आर फॉर रिअल नंबर्स वेअर दॅट के इज द कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? 5 6 7 8 1 2 3 4 0 -2 -4 रिअल नंबर 1.2 1.5 -7/5 -0.5 रूट ऑफ 3 एव्हरीथिंग इज ऍक्सेप्टेबल. एफ ऑफ एक्स हा के कोणी पण चालेल कॉन्स्टंट नंबर. ठीक आहे ना? याचा ग्राफ कसा येईल? एफ ऑफ एक्स फंक्शन ऑफ एक्स घेतो बेटा आपण. याचा ग्राफ कसा येईल बघा. आता हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस हा ओरिजिन आहे. आता फंक्शन f of x is equal to k, some constant value. त्याचा ग्राफ काय? ऑब्विसली पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. ग्राफ विल बी पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अरे yes or no बेटा? इट्स ग्राफ विल बी पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ठीक आहे. सो इंटरसेक्टिंग वाय ऍक्सिस ऍट 0, के. जो वाय ला 0, के ला इंटरसेक्ट करेल. लेट्स टेक एन एक्झाम्पल की बेटा f of x is equal to 2. f of x is 2 म्हणजे माझं फंक्शन इज गिव्हिंग मी व्हॅल्यू 2 एनी टाइम. ठीक आहे. विच मीन्स व्हॉट बेटा? सपोज हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे. सपोज बाळा मी इथं टाइम प्लॉट केला. काय प्लॉट केला? टाइम. ठीक आहे ना? हा. आणि टाइम असा आहे बेटा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. ठीक आहे ना? स्टार्टिंग फ्रॉम 0 0 1 2 3 हा टाइम दिवसांमध्ये सपोज. हा 0 म्हणजे आज पहिला दिवस. 0 म्हणजे सुरुवात. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, धिसवे. ठीक आहे ना? बेटा सपोज मी दररोज एक्झाम घेतोय तुमची. ओके. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त 2च मार्क्स पडतायत. ओके. म्हणजे सुरुवातीला 0 असताना पाहिलं तर तुम्हाला 2च मार्क पडले. वाय वरती 2 प्लॉट कर. ठीक आहे ना? मग उद्या पेपर घेतला मी. पहिला दिवस. नाही का? आजचा 0 म्हण, उद्याचा पहिला. तुम्हाला पुन्हा 2च मार्क पडले. दुसऱ्या दिवशी पण 2च. तिसऱ्या दिवशी पण 2च. हे जोड. वी विल गेट इन धिस वे. एफ ऑफ एक्स इक्वल टू 2. कळलं? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कोणताही दिवस घ्या. मार्क तेवढेच. इट विल बी पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कारण की ती व्हॅल्यू काय बेटा? कॉन्स्टंट. सो दिस फंक्शन इज कॉल्ड एज कॉन्स्टंट फंक्शन. घ्या स्क्रीनशॉट. ओके. बेटा second type we are having is a identity function. f of x is x for all x belongs to r. सगळे x जे रिअल नंबर्स मध्ये आहेत, जे रिअल नंबर आहेत बेटा, इट्स ग्राफ इज अ लाईन y इक्वल टू x. आयडेंटिटी मीन्स व्हॉट बेटा? जी व्हॅल्यू y ची तीच व्हॅल्यू x ची. f of x हे x आहे नाही का? मग f of x जर का y असेल ना तर y विल बी x. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू सेम सेम. म्हणजे काय रे बेटा? जर का x 0 असेल आपण पॉईंट कसा रिप्रेझेंट करतो बेटा? x, y आहे की नाही? हा. ह्या एक्स कोऑर्डिनेटला बोलतात ऍब्सिसा, वाय ला बोलतात ऑर्डिनेट. सपोज ऍब्सिसा इज ऑल्सो 0, ऑर्डिनेट विल ऑल्सो बी 0, x0 y0. बर. x1 y1, x2 y2, x-1 y-1, x-2 y-2. अरे सॉर नो बेटा? मग मला सांग 0 0 कोणता पॉईंट आला? तो ओरिजिन वाला पॉईंट आला हा. आहे की नाही? 1 1 कोणता पॉईंट आला? x वरती 1 y वरती 1 हा पॉईंट. 2 2 हा पॉईंट. -1 हा पॉईंट. -2 हा पॉईंट. So beta can I say it will be a very straight line, okay, which is inclined at an angle of obviously 45 degree with the x-axis. Clear beta? So its graph is y equal to x. This is called as identity function. Yes, screenshot. Beta third type we are having is the one-to-one function. It is also called as injective. Okay, त्याचं अजून एक नाव काय बेटा? Injective function. We have to remember this. Function is from A to B such that every element in A has only one image in the B. अर्थात जास्तीत जास्त इकडच्याला एकच इमेज असते. ओके. 1 to 1 एकाच एक. बघ आता सेट ए आणि सेट बी. समजा सेट ए हा 1 ला मॅप आहे बरं का? तर इकडे बी साठी 2 ऑप्शन उरतात. त्यापैकी बी हा 3 ला एंगेज झाला तर सी हा 2 ला. संपला विषय. इकडच्या एकाला तिकडचं एकच. आता चला इथे पण बघ. इथं 1 2 3 4 आहेत, तिकडे एल एम एन ओ पी क्यू असे आहेत.
इकडचा 1 L सोबत, इकडचा 2 O सोबत मॅप, इकडचा 3 Q सोबत, इकडचा 4 M सोबत, इथं 2 शिल्लक, इट इज ओके. किती पण शिल्लक असू दे त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण इकडच्या जास्त जणांना इकडचा एक जण नकोय. आपण इकडं चिल्ड्रन आणि इकडं आई असं घेतो. तिकडं बाळ आणि इकडं आई. प्रत्येक बाळाला आई आहे का? येस सर. अकॉर्डिंग टू डेफिनेशन एका बाळाला एकच आई. आर यू गेटिंग? एका बाळाला 2 आई हे तर होणार नाहीच आहे. आर यू गेटिंग? फक्त काय आहे की याची स्पेशालिटी अशी 1 ची की एका आईला एकच बाळ आहे असा अर्थ आहे. आर यू गेटिंग? एक एकालाच कनेक्टेड आहे. म्हणजे जास्त 2 जण एकाला नाही. एका आईचे 2 बाळ दिसणार नाहीत तुम्हाला इथे कधी. आर यू अंडरस्टँडिंग? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. दिस इज कॉल्ड एज 1 to 1 फंक्शन. या स्क्रीनशॉट. But the next type we have is many to one function. Okay. Now sir, what is many to one? इकडचे many तिकडचा one. Function is from A to B such that two or more elements in the A have same image in the B. A मधल्या 2 किंवा 2पेक्षा जास्त जणांना इकडं एक इमेज आहे असं होऊ शकतं. मग आता हे ज्या पद्धतीचं फंक्शन आहे बेटा फ्रॉम A to B, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? 1 ची पण इमेज 1 -1 ची पण इमेज 1, 2 ची पण 4 -2 ची पण 4, 3 ची पण 9 -3 ची पण 9. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? सो इकडचे मेनी तिकडचा 1 नावाचे मेनी टू 1 फंक्शन. या स्क्रीनशॉट. बेटा 5th and 6th टाइप ऑन टू अँड इन टू आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं बरं का बेटा. ऑन टू इज ऑल्सो कॉल्ड एज सर्जेक्टिव्ह. आलं लक्षात? 1 to 1 वॉज इंजेक्टिव्ह. 1 to 1 वॉज इंजेक्टिव्ह. ऑन टू इज सर्जेक्टिव्ह. जर कधी बायजेक्टिव्ह शब्द आला ना बायजेक्टिव्ह, तर बायजेक्टिव्हचा अर्थ असतो बेटा इंजेक्टिव्ह ऍज वेल एज सर्जेक्टिव्ह. ठीक आहे ना? जर कधी बायजेक्टिव्ह असं आलं, बायजेक्टिव्ह चा अर्थ काय बेटा? 1 to 1 अँड ऑन टू. आलं का लक्षात? म्हणजेच इंजेक्टिव्ह अँड सर्जेक्टिव्ह. क्लिअर ना बेटा? नीट लक्षात ठेवा. बायजेक्टिव्ह शब्द आला तर काय इंजेक्टिव्ह अँड सर्जेक्टिव्ह म्हणजेच काय 1 to 1 अँड ऑन टू. ओके. 1 अँड ऑन टू म्हणजेच बायजेक्टिव्ह. हे जरा लक्षात राहिलं पाहिजे. आता ऑन टू फंक्शन म्हणजे सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय बेटा? की फंक्शन फ्रॉम ए टू बी सच दॅट एव्हरी एलिमेंट इन द बी इज इमेज ऑफ सम एलिमेंट इन द ए. बी मधला प्रत्येक जण एंगेज पाहिजे. मराठीत असं लक्षात ठेव. बी मधला काय म्हणायचं बाळा? प्रत्येक जण प्रत्येक जणाची एंगेजमेंट सेरेमनी झाली पाहिजे. कसं लक्षात ठेवायचं बेटा? बी मधल्या प्रत्येकाची एंगेजमेंट सेरेमनी झाली पाहिजे. प्रत्येक जण एंगेज पाहिजे. इथं कोणी मोकळा नकोय. बाकी मग 1 to 1 असो, मेनी टू 1 असो याची काही फरक पडत नाही. इथं फक्त सगळेजण एंगेज पाहिजे. दॅट्स ऑल. इन टू इंटूचा अर्थ काय बेटा? म्हणजे बी मध्ये कमीत कमी एक तरी मोकळा पाहिजे. दॅट्स ऑल. फंक्शन फ्रॉम ए टू बी सच दॅट देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट 1 एलिमेंट इन बी. ह्या बी मध्ये कमीत कमी एक असा पाहिजे की ज्याला इमेज नाही. मग 2 असू दे, 3 असू दे, पण मोकळा एक तरी पाहिजे. ओके. म्हणजेच बी मधला बी मधला एक तरी एलिमेंट कसा पाहिजे बेटा? मोकळा पाहिजे. दॅट्स इट. अरे का नाही? व्हेरी सिम्पल. एकदम मराठी भाषेत लक्षात ठेवा. सगळे इंग्लिश आहेत बी मधले म्हणजे काय? ऑन टू. एखादा तरी मोकळा म्हणजे इन टू. लक्षात कसं ठेवायचं? सपोज ऑन च्यू. ऑन टू म्हणजे काय? सपोज एखादा टाकला माणूस आहे. तो एकदम सपाट गोटा आहे, चमन गोटा, मोकळा आहे. त्याच्या डोक्यावर तुम्ही मार्बल ठेवत काय? ती सगळी घरंगळून जाईल. ऑन टू म्हणजे कोणीच मोकळं नाही. सगळे एंगेज असं लक्षात ठेवा. इन टू म्हणजे काय? जर का माझ्यासारखा माणूस आहे, ज्याच्या डोक्यावरती केस आहे, तुम्ही एखादी मार मारली, ती बसू शकते. इन म्हणजे मोकळा असणे, मोकळा आहे. अरे आलं का नाही लक्षात? कसं तरी लक्षात ठेवा. इन टू म्हणजे मोकळा पाहिजे. घ्या स्क्रीनशॉट. बेटा टाइप नंबर 7 इज द पॉलिनॉमियल फंक्शन. आता आपल्याला माहिती आहे की पॉलिनॉमियल लिनियर असू शकते, क्वाड्रेटिक असू शकते, क्युबिक असू शकते किंवा हायर ऑर्डर पण असू शकते. ठीक आहे ना? त्यातली मोस्ट पॉप्युलर वन वी आर टेकिंग बेटा लिनियर पॉलिनॉमियल किंवा लिनियर फंक्शन. बेटा डू रिमेंबर की दिस इज फॉर अ स्ट्रेट लाईन. वी हॅव ऑलरेडी लर्न दिस. ओके बेटा. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं लिनियर. बरोबर का नाही? स्ट्रेट लिनियर हे नेहमी लिनियर फंक्शन हे नेहमी स्ट्रेट मध्ये असतं, स्ट्रेट लाईन मध्ये असतं. y इक्वल टू एक्स प्लस बी हा फॉर्म आहे.
आपण स्ट्रेट लाईनचे वेगवेगळे फॉर्म्स पाहिले होते बेटा. जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 किंवा y इक्वल टू mx प्लस c वगैरे वगैरे. येस ऑर नो बेटा? तर y इक्वल टू x प्लस b हा एक जनरल फॉर्म आपण जर घेतला लिनियरचा, यू कॅन सी की पॉवर ऑफ द x इज 1, पॉवर ऑफ y इज 1. येस ऑर नो? सो दॅट्स वाय दिस इज द लिनियर फंक्शन. y हे x चं फंक्शन आहे कसं? ax प्लस b. जिथे a आणि b जर का ग्रेटर दॅन 0 असतील, डोंट वरी, आय विल टेक द एक्झाम्पल की सपोज याला मी असं लिहू का 3 इज इक्वल टू 2x प्लस 4. गेटिंग? हे दोघंही यू कॅन सी पॉझिटिव्ह आहे. तर बेटा ग्राफ कसा होईल? तुला माहिती आहे स्ट्रेट लाईन साठी तुम्हाला 2 पॉईंट पाहिजे असतात. मग मी काय करतो, व्हेरी सॉरी हा, इथं y बरं का बेटा. आता आपल्याला किती पॉईंट पाहिजे एका स्ट्रेट लाईन साठी? 2 पॉईंट पाहिजे असतात, बरोबर का नाही? मी सपोज एकदा x ला 0 केला, हा x ला 0 केला तर y काय भेटेल बेटा? 4 आहे की नाही? आणि नंतर y ला 0 करतो, मग x काय भेटेल? y ला 0 केलं तर 2x विल बी -4, सो x विल बी -2. समजतं बेटा? x ला 0 केलं तर y ची व्हॅल्यू 4 आली, y ला 0 केलं तर x ची व्हॅल्यू आली -2. ऍग्री? मग आता ह्या 2 पॉईंट मधनं जाणारी लाईन कशी असेल? ही अशी बघा कशी येते. मी इथं काढतो बेटा, हा x आणि हा y. आता मला सांग 0,4 म्हणजे x 0 आणि y वरती 4 असा पॉईंट कुठे येईल? 0,4 हे इथे येईल. 0, अच्छा व्हेरी सॉरी हा, x वर 0 y 4, येस सर, हा पॉईंट येईल तो 0,4. -2,0 इथं कुठे येईल ना बेटा? एक -2,0 बघ ना, x वरती -2 आणि y 0 म्हणजे x वरती आहे. आणि लाईन कशी असेल? ठीक अशी आहे का नाही? येस ऑर नो बेटा? इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यूज बट ग्राफ विल बी ऑफ दिस वे. मग y इक्वल टू एक्स प्लस बी, ज्याच्यामध्ये b 0 आहे म्हणजे b उडाला, y इक्वल टू ax, तर इट द लाईन पासेस थ्रू ओरिजिन. y इक्वल टू mx आपण ऑलरेडी पाहिलं होतं, y इक्वल टू mx किंवा ax प्लस by इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. समजतंय? लाईन पासेस थ्रू ओरिजिन, तर y इक्वल टू mx और ax प्लस by इज इक्वल टू 0, y इंटरसेप्ट 0. क्लिअर आहे बेटा? हा, इथं पहा y इक्वल टू x प्लस बी, ज्याच्यामध्ये a निगेटिव्ह आणि b 0, तर ग्राफ विल बी दिस वे. वन्स अगेन पासेस थ्रू ओरिजिन. बघ ना, b 0, y इक्वल टू x विषय तोच आला. y इक्वल टू प्लस ax असेल किंवा y इक्वल टू मायनस ax, म्हणजेच y इक्वल टू प्लस mx किंवा y इक्वल टू मायनस mx. अशा टाईपचा जो फॉर्म आहे बेटा, इट विल बी अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि y इक्वल टू x प्लस बी, ज्याच्यात aच 0 आहे, कॉन्स्टंट फंक्शन झालं हे. हे काय झालं बेटा? कॉन्स्टंट. आपण ऑलरेडी पाहिली डेफिनेशन आहे की नाही? ही एक व्हॅल्यू असेल, दिस b विल बी ऑलवेज कॉन्स्टंट. आर यू अंडरस्टँडिंग? घ्या स्क्रीनशॉट. बेटा 7th इज द पॉलिनॉमियल फंक्शन, ज्यामध्ये आपण पाहिला लिनियर, विच इज व्हेरी पॉप्युलर, व्हेरी फेमस, युज्ड फॉर द स्ट्रेट लाईन. बाकी क्वाड्रेटिक अँड क्यूबिक, देर इज नो नीड टू गो इन द डेप्थ फॉर दिस. ठीक आहे ना? बट डू रिमेंबर की क्वाड्रेटिकचा फॉर्म असतो बेटा y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. क्यूबिक आहे सो पॉवर 3. आता अच्छा, इथे a कॅनॉट बी 0. a 0 झाला तर ते पुन्हा लिनियर होईल, सो a ला असणं फार गरजेचं आहे. तसं क्यूबिक मध्ये बेटा एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी, दिस आर द फॉर्म्स. आपण एक्स आणि वायच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज टाकून ग्राफ प्लॉट करू शकतो. गेटिंग? ओके, सो बच्चा 8th टाइप इज स्क्वेअर रूट फंक्शन अँड 9th टाइप इज क्यूब रूट फंक्शन. स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट जर दोघांचे ग्राफ्स आपण प्लॉट करत राहिलो, एक्स ची व्हॅल्यू घ्या, वाय ची घ्या, ठीक आहे ना, रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज घ्या, तर ग्राफ हे असे बनतात बेटा. स्क्वेअर रूट वाला ग्राफ हा असा बनतो आणि क्यूब रूट वाला ग्राफ खिचिक सिमेट्रिक, हा इकडे वरती आणि खाली. हे जर माझ्याकडनं खालीवर झालंय, वुड बी समवेअर दिस वे. समजतंय? चला घ्या स्क्रीनशॉट. हा, एक गोष्ट लक्षात घ्या, y इज रूट एक्स, तर बेटा y इज एफ ऑफ एक्स ऍक्च्युअली ना, y इज द फंक्शन ऑफ एक्स, सो एफ ऑफ एक्स इज रूट एक्स किंवा एफ ऑफ एक्स इज एक्स ची पॉवर 1/3. क्यूब रूट म्हणजेच काय? 1/3. Beta, type number 10 is the rational function. We people know that. Rational means what? Something upon something, like integer upon integer. हा जो फॉर्म आहे हा रॅशनल फॉर्म आहे. What is requirement over here? x is not 0, डिनॉमिनेटर 0 नसायला पाहिजे आणि इंटिजर अपॉन इंटिजर म्हणजे रॅशनल. अशा टाईपचे फंक्शन आहे बेटा, ते रॅशनल फंक्शन आहे. त्याचा जो ग्राफ आहे बिकम्स दिस वे. तुम्ही जर y इक्वल टू 1/x रिसिप्रोकल चं जर का एक्झाम्पल घेतलं आणि मग टाकत चला, x ची व्हॅल्यू 1 तर y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू 2 तर y 1/2, x ची व्हॅल्यू 4 तर y चतकोर. समजतंय ना व्हॉट आय एम ट्राइंग टू से? अँड जो ग्राफ बनतो इन दिस वे. क्लिअर बेटा?
बेटा टाइप नंबर 11 इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. एक्सपो फंक्शन म्हणजे काय? y इज एफ ऑफ एक्स विच इज a रेस टू एक्स, समथिंग रेस टू समथिंग असं लक्षात ठेवायचं. मग एक्स रेस टू एन पण असू शकतं, ए रेस टू एन. सध्या हे काय कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल, हे व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट पण असू शकतं, एक्स ची पॉवर 2 3 दिस वे. ठीक आहे ना. बट एक्सपो इज कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल. नेहमी लक्षात ठेवा एक्सपो साठी इट इज कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल. ओके, ऑलवेज रिमेंबर की बेटा याला बोलतात. अच्छा तू म्हणजे सर एक्स ची पॉवर 2 आली तर काय होईल? बेटा इट विल बी क्वाड्रेटिक फंक्शन. एक्स क्यूब आला तर काय होईल? इट विल बी क्यूबिक फंक्शन. मग ते पॉलिनॉमियल होईल. येस ऑर नो? सो कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल. आता बेटा लुक इन द ग्राफ्स. आय हॅव प्रोव्हाइडेड 2 ग्राफ्स. जर जो कॉन्स्टंट आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे तर ग्राफ विल मूव्ह इन दिस वे. जर का कॉन्स्टंट हा एकापेक्षा छोटा आहे, ओके, देन ग्राफ विल बी दिस वे. म्हणजे जशी एक्स ची व्हॅल्यू वाढत जाईल y ची व्हॅल्यू कमी होत जाईल. ओके, बिकॉज ए इज लेसर. ए इज ग्रेटर दॅन 1 तर एक्स ची व्हॅल्यू वाढताना y ची व्हॅल्यू वाढत जाईल. आर यू गेटिंग? दिस डिस्टन्स इज 1 बेटा. अरे येस ऑर नो? आता हे इंडेक्स रूल्स वी हॅव ऑलरेडी लर्न. ए ची पॉवर एक्स इंटू ए ची पॉवर वाय इज ए ची पॉवर एक्स प्लस वाय. बेस सेम आहे आणि गुणाकार आहे तर पॉवरची ऍडिशन. ए ची पॉवर एक्स अपॉन ए ची पॉवर वाय इज ए ची पॉवर एक्स मायनस वाय. बेस सेम आहे, भागाकार आहे तर पॉवरची वजाबाकी करा. ओके, और मी याला असं पण लिहू शकतो, दिस इज इक्वल टू 1 अपॉन, जसा खालचा ए मी वरती घेतला तर वरचा ए खाली घेतला तर 1 अपॉन ए ची पॉवर वाय मायनस एक्स. अरे सोनो बेटा बघ ना, ए ची पॉवर एक्स खालचा वाय वरती मायनस किंवा वरचा एक्स खाली मायनस इन दिस वे. ए ची पॉवर मायनस एक्स इज 1 अपॉन ए ची पॉवर एक्स. ठीक आहे. ए ची पॉवर एक्स पॉवरची पॉवरचा गुणाकार असं लक्षात ठेव. पॉवर आणि त्याची पण पॉवर असेल तर पॉवरचा काय होतं बेटा? गुणाकार. आणि एनिथिंग रेस टू 0 इज 1. 5 रेस टू 0 1, 7 रेस टू 0 1, x रेस टू 0 1, एनिथिंग रेस टू 0 इज 1. अँड नोट दिस पॉइंट की बेटा ए ची पॉवर काहीतरी असेल आणि रूट असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं? सपोज ए ची म्हणजे असं आहे क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर अशी टर्म आहे तर काय करशील बेटा? ए ची पॉवर येते ले भागिले इंडेक्स, सॉरी इंडेक्स अपॉन रूट. इंडेक्स अपॉन रूट. ए ची इंडेक्स किती आहे? 2. रूट किती आहे? तिसरं. दिस वे. गेटिंग? सो दिस वॉज अबाउट एक्सपो. क्या स्क्रीनशॉट. बेटा 12th इज द लॉगॅरिथमिक फंक्शन्स. लॉग फंक्शन्स म्हणजे काय? y हे x चं फंक्शन आहे आणि ते लॉग x आहे टू द बेस आहे. इफ अँड ओनली इफ x इज ए ची पॉवर y. बेटा नीट लक्षात घ्या की जर का y इज लॉग ऑफ x टू द बेस आहे, हा लॉग फॉर्म आहे बेटा, हा लॉग फॉर्म आहे आणि हा एक्सपो फॉर्म आहे. तुम्हाला कन्वर्ट करायला सुद्धा जमलं पाहिजे. हे पॉसिबल तेव्हाच आहे. तर आता कन्वर्ट कसं करायचं? समजा लॉग फॉर्म दिलेला आहे तुला, y इज इक्वल लॉग ऑफ x टू द बेस आहे. काय करायचं? इकडचा बेस करायचा, y ला वरती घ्यायचं, लॉग रिमूव्ह करायचं. आय रिपीट, लॉगला रिमूव्ह कर. लॉगला रिमूव्ह केलं तर उरला एक्स विच इज इक्वल टू, हा जो खालचा बेस आहे तो उडवा आणि इकडचा बेस करा, ए ची पॉवर वाय. बघ, एक्स इज ए ची पॉवर वाय. सपोज तुला असं दिलं त्यांनी, ओके बेटा, वाय इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 3 तर काय करशील तू? विच इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 3 ची पॉवर वाय. सपोज तुला त्यांनी असं दिलं, सपोज त्यांनी तुला असं दिलं, एक्सपो मध्ये दिलं की यम इज 3 ची पॉवर वाय. ठीक आहे. मग लॉग करा. मग काय करशील तू आता? लॉग ऑफ यम करशील. केला. तिकडचा बेस अलीकडे घ्या, इकडचा बेस कोण आहे? 3. याला इथे घेऊन टाका आणि तो वरचा वाय खाली घ्या. कळतंय बेटा? थोडीशी प्रॅक्टिस करा. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ द लॉगरिथम. ठीक आहे. वन अनदर थिंग बेटा, लॉग डज नॉट एक्झिस्ट फॉर निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे. लॉग एक्झिस्ट फॉर पॉझिटिव्ह नंबर्स ओनली. लॉग एक्झिस्ट फॉर पॉझिटिव्ह नंबर्स ओनली. बेटा लॉग फक्त पॉझिटिव्ह साठी असतो. क्लिअर आहे? मग आता याच्यामध्ये लॉगेरिथमचा जो ग्राफ आहे तो कायम हा नाही तर हा येईल. डिपेंड्स की जो ए आहे बघा, बेस ए हा 0 to 1 असेल तर ग्राफ विल बी दिस वे, आणि तो जर का एकापेक्षा मोठा असेल तर ग्राफ विल बी दिस वे. वाय इक्वल लॉग एक्सचा ग्राफ दोन पैकी एक, ए एकापेक्षा छोटा किंवा ए एकापेक्षा मोठा. निगेटिव्हचा तर संबंधच नाही, बिकॉज लॉग एक्झिस्ट फॉर पॉझिटिव्ह नंबर्स ओनली. आणि जे लॉगचे नियम आहे ना बच्चा, व्हेरी इम्पॉर्टंट. लॉग ऑफ यम ची पॉवर एन इज एन लॉग एम. यात काही जण घोटाळा करतात. बेटा प्लीज रिमेंबर, लॉग यम ची पॉवर एन, प्लीज नोट दिस, लॉग प्युअर यम ची पॉवर आहे. दिस इज नॉट इक्वल टू
लॉग ऑफ यम ची पॉवर एन. फरक आला. ही जी एन आहे फक्त यम ची आहे, पलीकडे एन ही पॉवर लॉग यम ह्या टर्मची आहे. दोघांना मिक्स करायचं नाही. लॉगॅरिथमिक रूल मध्ये प्युअर यम ची पॉवर एन असेल तर एन लॉग यम. सेकंड, लॉग ऑफ गुणाकार असेल लॉग यम इंटू एन तर लॉग एम प्लस लॉग एन, सुट्टा सुट्टा. लॉग ऑफ डिव्हिजन असेल, शब्द नीट आहे, लॉग ऑफ डिव्हिजन तर लॉग एम मायनस लॉग एन असं करायचं. देन लॉग एम टू द बेस एन असेल तर लॉग एम अपॉन लॉग एन, सुट्टा सुट्टा लॉग असा करायचा, चेंज ऑफ बेस बोलतात त्याला. लॉग ऑफ एनिथिंग टू द बेस एनिथिंग, लॉग 5 टू द बेस 5 आन्सर इज 1, लॉग ए टू द बेस ए 1, लॉग 3 टू द बेस 3 1. समजतं बेटा? लॉग एक्स टू द बेस एक्स 1, लॉग एक्स टू द बेस ए ला रेसिप्रोकल करू शकता तुम्ही 1 अपॉन फक्त ए ची जागी एक्स, एक्स ची जागी ए. ठीक आहे ना, चेंज ऑफ बेस. आणि लास्ट इज 7th, ए ची पॉवर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज आन्सर एक्स. 5 ची पॉवर लॉग एक्स टू द बेस 5च आला पाहिजे, देन आन्सर इज एक्स. समजतं बेटा? घ्या स्क्रीनशॉट. तर बाल मित्रांनो, number 13th is very famous trigonometric functions. You people know that there are 6 trigonometric ratios: sine, cos, tan, cot, sec and last one cosec. असे 6. त्यापैकी बेटा साइन अँड कॉस व्हेरी फेमस, व्हेरी इम्पॉर्टंट. फिजिक्स मध्ये हे दोन नेहमी लागतात. ठीक आहे ना. आता बघा, पहिलं फंक्शन बेटा साइन एक्स आणि दुसरं आहे कॉस एक्स इन दॅट. ठीक आहे ना. ट्रिगो मध्ये याला मी असं म्हणतो छोटा रोमन 1 आणि याला करू बेटा याच्यातल्या याच्यात छोटा रोमन 2. क्लिअर आहे? आता बघ, साइन आणि कॉस आपल्याला टेबल पार्ट आहे. मी काय केलंय, हॉरिझॉन्टली अँगल्स प्लॉट केले, व्हर्टिकली यांच्या व्हॅल्यूज प्लॉट केल्या. ठीक आहे ना बेटा. वेन y इक्वल टू साइन एक्स, y हे x फंक्शन आहे जे साइन एक्स आहे, तर ज्या व्हॅल्यूज आपण यामध्ये टाकू शकतो त्याला बोलतो डोमेन. म्हणजे जे इनपुट असतं ते डोमेन, जे आउटपुट असतं ते रेंज. एक ऊसाचा चरखा आहे, तुम्ही ऊस टाकताय, इनपुट काय झालं ऊस, रस काय झालं आउटपुट. बस हे फंक्शनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. तर डोमेन काय टाकू शकतो मी, सगळे रिअल नंबर्स. भेटणार काय बेटा मला, -1 आणि 1 मधल्या व्हॅल्यूज. आर यू अंडरस्टँडिंग? भेटणार व्हर्टिकली दिस वे. डोमेन म्हणजे काय, एक अँगल आहे, काहीही टाका, कितीही डिग्री टाका, कितीही रेडियन टाका, काही अडचण नाही. परत डिग्री रेडियन करू शकतो आपण, कितीही अँगल टाकू शकता तुम्ही. भेटणार मात्र तुम्हाला -1 आणि 1च्या मध्ये व्हॅल्यूज आहेत. तो साइन आणि कॉसच्या बाबतीत पाठ कर की त्यांची रेंज -1 to 1 आहे. क्लिअर आहे? मग आता बघ बेटा, साइन 0 0, साइन 90 is 1, साइन पाई is 0, साइन 3 पाई -1, साइन 2 पाई is 0. ठीक आहे ना. हा हा जो सायनोसाइडल ग्राफ आहे दोघांचा. आता कॉसच्या बाबतीत कॉस 0 1, कॉस 90 0, कॉस पाय -1, कॉस 3 पाय 2 0, कॉस 2 पाय +1, कॉस ऑफ इव्हन पाय -1, कॉस ऑफ ऑड पाय +1. लिहून घे, कॉस ऑफ ऑड पाय -1, cos of even pi +1. ठीक है ना. So in this way, these are the graphs of the sine and cos function we have already learned in the trigonometry. क्या screenshot? बेटा trigonometric मतलब third है बेटा y is tan x. We have learned about sine and cos. They both are continuous functions. They both are endless. त्यातला sin होता increasing, cos होता decreasing. ठीक है ना. आणि बेटा जो tan वाला ग्राफ आहे, इट लुक्स इन दिस वे. इफ यू प्लॉट द एंगल्स इन द हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आणि व्हॅल्यूज इन द व्हर्टिकल वाय ऍक्सिस ना बेटा, व्हॉट विल हॅपन इज 0 पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 2 पाय आणि ह्या इकडे निगेटिव्ह व्हॅल्यूज प्लॉट केल्या तर tan इज डिफाईन्ड ओनली फॉर द पर्टिक्युलर इंटरव्हल. tan हे कंटिन्युअस फंक्शन नाहीये. इट इज कंटिन्युअस इन द पर्टिक्युलर इंटरव्हल ओनली. हे वाक्य लिहून घेतलं तरी चालेल. tan tan function is continuous in the particular interval only. म्हणजे -π/2 to +π/2 किंवा π/2 to 3π/2 इन दिस वे. एका पर्टिक्युलर इंटरव्हल पुरतं येते. आर यू अंडरस्टँडिंग? हा. आता टॅनचं जे फंक्शन आहे त्याचा जो डोमेन आहे, म्हणजे आपण इनपुट काय टाकू शकतो की जेणेकरून फंक्शन नॉट डिफाईन व्हायला नको. सगळे रिअल नंबर्स, फक्त काय वजा करायचे, ऑड मल्टिपल्स ऑफ π/2. कशामुळं? बिकॉज बेटा जे टॅन फंक्शन आहे, वी पीपल नो दॅट टॅन फंक्शन इज साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता मला सांग, ही खालची कॉस वाली टर्म जर का 0 झाली तर एनिथिंग अपॉन 0, डिनॉमिनेटर 0 आला तर ते डिफाईन होत नाही, फंक्शन डिफाईन होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की कॉस 90 0, कॉस 270 0. अरे येस ऑर नो? सो कॉस 1π/2 0, कॉस 3π/2 0, कॉस 5π/2 0, कॉस 7π/2 0. म्हणून ऑड मल्टिपल्स ऑफ π/2 नको आहेत आपल्याला. आलं का लक्षात? ऑड मल्टिपल्स ऑफ π/2, 2n+1 ऑड, 2n म्हणजे इव्हन. आलं लक्षात? हे नको आहेत आपल्याला. रिअल मधून वजा करायचे. वजा करताना व्हॅल्यू जी वजा करतोयस ती नेहमी कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकायची. वेअर दॅट एन बिलॉंग्स टू झेड म्हणजे इंटिजर.
रेंज काय भेटेल सगळे रिअल नंबर्स बघ ना व्हॅल्यूज काय आहेत दे आर अप टू इन्फिनिटी अरे येस ऑर नो बेटा अरे येस ऑर नो दिस इज युअर वाय ऍक्सिस अँड दिस इज युअर एक्स ऍक्सिस क्लिअर आहे एक्स ला अँगल्स वाय ला व्हॅल्यूज इनफायनाइट व्हॅल्यूज भेटतील रेंज अशी आहे की तुम्हाला काही भेटू शकते इथं या स्क्रीनशॉट बेटा फोर्थ इज वाय इक्वल टू कॉट एक्स जसा टॅन होता तसा कॉट आहे कॉट आपल्याला माहिती आहे बेटा कॉस एक्स अपॉन साइन एक्स गेटिंग कसा येतो तो ग्राफ एक्स ऍक्सिसला अँगल्स वाय ऍक्सिसला व्हॅल्यू जर का प्लॉट केल्या वी गेट सच अ ग्राफ फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ कॉट एक्स आता डोमेन काय बेटा याचा ऑल द रिअल नंबर्स फक्त कोण नकोय एन मल्टिपल्स ऑफ पाय इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ पाय कशामुळं तर बेटा साइन खाली आहे साइन इंटिग्रल मल्टिपल पाय झिरो म्हणजे साइन 1 पाय साइन 2 पाय साइन 3 पाय साइन 4 पाय झिरो आणि खालची टर्म झिरो आली तर दिस विल नॉट बी डिफाईन ह्या व्हॅल्यूज आपल्याला चालणार नाहीयेत आता कॉट फंक्शन सुद्धा पर्टिक्युलर इंटरव्हल मध्येच डिफाईन आहे फॉर एक्झाम्पल 0 टू पाय मध्ये डिफाईन्ड आहे इन दिस वे कॉट 90 झिरो कशामुळे बेटा बिकॉज कॉस 90 झिरो म्हणून कॉट 90 विल बी झिरो झिरो आणि खिचिक हे बघ खिचिक सिमेट्रिक खिचिक सिमेट्रिक खिचिक 0 to minus pi okay particular minus pi to minus 2 pi in this way this has been defined in the particular interval as like tan ठीक है या स्क्रीनशॉट बेटा फिफ्थ फंक्शन इज y इक्वल टू sec x जर आपण हॉरिझॉन्टली x ऍक्सिस ला अँगल्स प्लॉट केले आणि व्हर्टिकल जर का व्हॅल्यूज प्लॉट केल्या ना बेटा तर ग्राफ ऑफ sec looks like this once again intervals मध्ये like minus 3 pi by 2 to minus pi by 2 you will get this way minus pi by 2 to pi by 2 in this way very sorry minus pi to pi by 2 okay particular intervals मध्ये you will get graph of this sec function ठीक आहे ना मग आता बेटा क्वेश्चन इज ओके बेटा एक्सट्रीमली सॉरी देयर वाज सम मिस्टेक व्हाइल राइटिंग ड्रॉइंग द ग्राफ ठीक आहे ना चलो एक्स ऍक्सिस ला अँगल्स वाय ऍक्सिस ला व्हॅल्यूज प्लॉट केल्याच्या नंतर मायनस 3 पाय बाय 2 टू मायनस पाय बाय 2 ह्या इंटरवल मध्ये ग्राफ असा भेटतो मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 ह्या इंटरवल मध्ये ग्राफ असा भेटतो पाय बाय 2 3 पाय बाय 2 दिस वे 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 दिस वे सो दिस फंक्शन इज ऑल्सो डिफाइंड फॉर पर्टिक्युलर इंटरवल्स ठीक आहे ना इकडे इनफायनाइट व्हॅल्यूज जातात पुढे तर बेटा डोमेन काय असेल सगळे रिअल नंबर्स टाकू शकतो का आपण नाही इथे काय होणार आहे यू आर सीइंग की 3 पाय बाय 2 ला इट इज नॉट गेटिंग डिफाइंड दॅट्स वाय आर मायनस आता हा जो सेक आहे ना बेटा आपल्याला माहिती आहे की सेक हा 1 अपॉन कॉस आहे म्हणजे जिथं कॉस झिरो होईल तिथे याला अडचण येईल आणि कॉस ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला झिरो होतो कॉस 90 झिरो कॉस 3 पाय बाय 2 झिरो नाही का कॉस 5 पाय बाय 2 झिरो ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 घेऊच नका कारण त्यांना टाकल्यावर फंक्शन नॉट डिफाईन होईल खालचा पार्ट झिरो आल्यावर नॉट डिफाईन राईट सो रिअल नंबर्स मधनं ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 वजा करा रेंज काय येईल बेटा बघा आता रेंज विल बी ऑल द रिअल नंबर्स बट ओनली अप टू धिस -1 आणि +1 येणारच नाही हे बघ ना इकडे वरती इनफायनाइट आहे बघ इथून मीन्स व्हॉट आय मीन टू से इज बेटा 1 च्या आणि -1 च्या इकडं 1 च्या वरती -1 च्या खाली 1 आणि -1 ह्या दोघांच्या मध्ये आन्सर येणार नाहीये सो बेटा -1 to 1 रिअल नंबर्स मधनं वजा करा लुक ऍट दॅट देर इज ओपन इंटरवल आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा घ्या स्क्रीनशॉट बेटा लास्ट ग्राफ is of cosec x. For cosec, what will happen? Cosec is 1 upon sine, right? आता नीट लक्ष द्या cosec is 1 upon sin x. मग साइन 0 झाला तर cosec ला गडबड होईल सो डोमेन सगळे रिअल नंबर्स फक्त कोण नको साइन जिथं 0 होतो साइन इंटिग्रल पाय 0 साइन 1 पाय साइन 2 पाय साइन 3 पाय साइन 4 पाय दॅट्स वाय आर मधून n पाय वजा करा n इज द इंटिजर रेंज काय येईल बेटा जो ग्राफ येईल ग्राफ लुक्स दिस वे हा सुद्धा इंटरव्हल टू इंटरव्हल डिफाईन होतो बेटा याचा ग्राफ जसा की -पाय टू 0 0 टू पाय पाय टू 2 पाय असा ग्राफ भेटतो विच मीन्स आता जो -पाय टू 0 आहे तर -1 च्या खाली व्हॅल्यूज भेटतात ह्या इंटरव्हल मध्ये बघ ना 1 च्या वरती व्हॅल्यू भेटतात हा 1 आहे वाय ऍक्सिस वरती विच मीन्स यू विल गेट द व्हॅल्यूज 1 च्या वरती -1 च्या खाली त्या दोघांमध्ये काहीच नाही भेटणार राईट विच मीन्स आर -1 अँड 1 एक्सक्लुडिंग -1 अँड 1 Are you getting beta? So this was all about the types of the functions. ठीक है